फक्त काही मिनिटात तयार होणारी रिच, स्वादिष्ट आणि क्रीमी अशी आपण राईस खीर बनवतो आहोत। ही फिरणीसुद्धा म्हणू शकतो आपण याला। तर कमी साहित्यात कमी वेळेत सणासुदीला किंवा मग अचानक स्पीड बनवायचं असेल तर ही राईस खीर तुम्ही केव्हाही बनवू शकतात, अशी झटपट होणारी आहे। आपण रेसिपीला सुरुवात करूया। पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। कधी पण पॅनमध्ये पाणी टाकून मग दूध टाकल्याने दूध जळत नाही खालून आणि करपल्याचा वास येत नाही दुधाला, त्यासाठी पाणी टाकावं। आता हे दूध जे आहे 1 लिटर उकळवलेलं होतं ऑलरेडी, ते आपण बॉईल करायला ठेवलेलं आहे। दूध बॉईल होतो तेवढ्या वेळेत मी इथे राईस 4 ते 5 चमचे मी भिजत घातलेलं होतं आणि 4 काजू 4 बदामसुद्धा मी 15 मिनिटासाठी भिजत घातलेलं होतं। आता राईस आणि काजू आणि बदाम आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत। पण ही जी पेस्ट आहे खूप फाईन पेस्ट करायची नाही आहे, तर हलकी दरदरीत खरखरीत अशी ही पेस्ट असावी, म्हणजे मग आपल्याला राईस खीरला एक छान टेक्स्चर येतं आणि खीर लवकर होते। तर बघा दूध उकळण्यात आलेलं आहे आणि आपण जी पेस्ट केलेली आहे ती आपण दुधामध्ये टाकून घेणार आहोत। आपण ड्रायफ्रूट्स काजू आणि बदाम हे सोक करून आपण पेस्ट केल्यामुळे काय होतं, ही पटकन घट्ट होते। राईससुद्धा अगदी बारीक केल्यामुळे झटपट बॉईल होईल। अगदी पुढच्या 5 मिनिटात आपली राईस जो आहे तो बॉईल होणार आहे। आता मिक्सरच्या भांड्याला जे काही आपला एक्स्ट्रा राईस लागलेला होता तो आपण काढून घेणार आहोत। थोडंसं पाण्याची हेल्प घेतलेली आहे, म्हणजे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही उरलेलं आहे ते दुधात आपण टाकून घेतलेलं आहे। आता ह्या स्टेजला ना गुठळ्या होतात, त्यामुळे कंटिन्यू हलवत ज्या काही गुठळ्या होता आहेत त्या आपण मोडून घ्यायच्या आहे, नाहीतर त्या गुठळ्या राहिल्या की त्या खाण्यात चांगल्या लागत नाही आणि आपल्या खीरला क्रीमी टेक्स्चरसुद्धा येणार नाही, कारण की राईस एकीकडे आणि दूध बॉईल व्हायला जास्त वेळ लागेल। त्यामुळे राईस छानपैकी आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर बघू शकतात छान घट्ट झालेली आहे। 1 वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे साजूक तूप याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि अर्धा टीस्पून याच्यामध्ये कार्डिमम पावडर किंवा इलायचीची पावडर आपण ॲड करून घेतलेली आहे। हे मिक्स करून घेणार आहोत। आता आपलं तर ऑलमोस्ट राईसच्या गुठळ्या मोडल्या आहेत, पण शुगर छान मिक्स व्हावी म्हणून ढवळून घेणार आहोत। आणि आता शुगर मेल्ट व्हायला सुरुवात होते त्यावेळी आपल्याला खीर जरा लिक्विड वाटेल, पण पुढच्या 3 मिनटं आपल्याला ही पुन्हा शुगर मेल्ट होऊ द्यायची आहे आणि पुन्हा ती खीर घट्ट होणार आहे। म्हणजे सुरुवातीला आपण 2 मिनटं दूध बॉईल करून घेतलं, 5 मिनटं राईस कुक करून घेतलं आहे आणि 3 मिनटं आपले शुगर मेल्ट होऊन ती घट्ट व्हायला आपल्याला हेल्प झालेलं आहे। आता केसर मिल्क मी ॲड करून घेतलेलं आहे लास्टला। केसरसुद्धा 15 मिनटं आधी सोक केलेलं होतं। जर तुमच्या घरी केसर नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात। तर बघा आता मी गॅस बंद केलेला आहे आणि मस्त क्रीमी अशी कोमटच आहे खीर। एकतर ही कोमट सर्व करायची किंवा पूर्णपणे थंड झालेली खीर सर्व करा, खूप छान लागते तशीसुद्धा। तर बघा टेक्स्चर अगदी क्रीमी आहे, केसरमुळे छान हलका येल्लो कलर आलेला आहे आणि ड्रायफ्रूट्स, केसर, कार्डिमम पावडर, मनुके ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमध्ये ही राईस खीर इतकी उत्तम लागते, झटपट होते, अगदी रबडीसारखा याचा टेक्स्चर येतो। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा अशा फ्रेंडला ज्यांना नवनवीन रेसिपीज ट्राय करायला आवडतात आणि कमेंट करा कशी वाटली ही रेसिपी किंवा तुम्ही झटपट कशी बनवतात राईस खीर ते सुद्धा कमेंट करा। तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसहित, तोपर्यंत बाय।